नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. आता येत आहे अक्षय तृतीया. तर अक्षय तृतीया या दिवसाचं महत्त्व नक्की काय आहे, आपण काय दान करावे, अक्षय तृतीया हे नाव कसे पडले, त्याचबरोबर या दिवसाला एवढे महत्त्व का दिले जाते हे आपण आज थोडक्यात जाणून घेऊया. पण त्याआधी जे कोणते ताई आणि दादा व्हिडिओ बघत आहेत त्यांचा दिवस आनंदात जावो, त्यांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करते. बघा, वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया म्हणतात. 4 मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त समजला जातो. हा श्राद्ध दिवस मानला जातो. हा दिवस पितरांचा सण आहे. वास्तुशांती करता देखील हा मुहूर्त चांगलाच आहे. बुधवार आणि रोहिणी नक्षत्र ज्या अक्षय तृतीयेला येईल ती सर्वात महत्त्वाची व महापुण्यकारक मानली जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतेही नवीन काम सुरू करण्यास मुहूर्त पाहण्याची गरज नसते. या दिवशी केलेले दान, हवन, तर्पण, पूजा, जप, तप, पुण्यकर्म अक्षय टिकते, म्हणजे त्याचा कधीही क्षय होत नाही. म्हणून अक्षय तृतीया ही पुण्यतिथी आहे. थोडक्यात काय तर पितरांचे ऋण फेडण्याचा हा दिवस. तसेच हा दिवस परशुराम जयंती म्हणूनही ओळखला जातो. अक्षय तृतीयेला हे नाव कसे पडले बघा, या दिवसानिमित्त जप, होम, पितृतर्पण, दान, पूजा वगैरे पुण्यकर्म केल्याने ते अक्षय पुण्यदायक होते. म्हणून या दिवसाला अक्षय तृतीया हे नाव पडले. श्रीकृष्ण हा पांडवांचा सखा तसाच पाठीराखा आणि त्यांच्या मार्गदर्शकही होता. पांडव कोणत्याही अडचणीत संकटात सापडत श्रीकृष्ण सखा त्यांच्या रक्षणासाठी लगेच हजर व्हायचा. त्यांच्या संकटातून सुटण्यासाठी सल्ला द्यायचा. युक्तीच्या 4 गोष्टी सांगायचे. कृष्णांचे त्यांच्यावर सदैव प्रेमच होते. पांडवांच्याही मनात ध्यानात कृष्णच असायचे. ते सुखात असोत किंवा दुःखात असोत त्यांना कृष्णांची आठवण व्हायची. लढाई अगर दान धर्माचा बाब असो, भगवान श्रीकृष्ण त्यांना योग्य ते उपदेश करायचे. एकदा पांडव गंगेवर स्नानाला गेले. श्रीकृष्णही होते. पांडव रथ दूर सोडून गंगेच्या काठी आले. एका सुंदर मंदिरात जाऊन ते बसले. चर्चा करता करता विषय निघाला. धर्मराज फार धार्मिक, त्याला नेहमी दानधर्म करावासा वाटायचा. यावेळी त्यांच्या मनात आले, माणसाने केलेले पुण्य कायम कसे टिकेल. त्याने लगेच श्रीकृष्णांना विचारले. श्रीकृष्णांनी सांगितले, वैशाख शुद्ध तृतीयेला दान करावे. या दिवशी होम हवन करावे, यज्ञात आहुती द्याव्यात, देवांच्या नावाने दानधर्म करावा. आपल्या परलोकात गेलेल्या पितरांकरिता, वाडवडिलांकरिता त्यांच्या नावाने पुण्यकर्म, तर्पण, दानधर्म करावे. अशा प्रकारे या दिवशी केलेले कर्म कायम टिकते, सदैव अक्षय राहते. धर्माला ते ऐकून फार आनंद झाला. त्याला हवी असलेली चांगली गोष्ट समजली. वैशाखाच्या पहिल्याच पंधरवड्यात येणारी तिसरी तिथी ही शुद्ध तृतीया म्हणून या तिथीला नाव पडले अक्षय तृतीया. या दिवसाला एवढे महत्त्व का आहे? 4 युगे कृत, त्रेता, द्वापार आणि कली यातले प्रथम जे कृतयुग त्यात लोक फार सुखी होते. सर्वत्र शांतता, समाधान नांदत होते. अशा कृतयुगाचा आरंभ या दिवशी म्हणजे वैशाख शुद्ध तृतीयेला झाला. कोणत्याही युगाचा आरंभ शुभमंगल मानला जातो, म्हणून हा दिवस महत्त्वाचा आहे. भुकेलेल्या तहानलेल्यांना तृप्त करावे असा प्रघात आहे. या दिवशी जलकुंभदान करतात, पितरांना उदक कुंभदान करतात. तसेच ग्रीष्म ऋतूमध्ये होणाऱ्या सर्व प्रकारच्या धान्याचे या दिवशी दान करावे. या दिवशी श्राद्ध करतात, म्हणजेच परलोकात गेलेले वाडवडिलांना पाणी देतात. त्यांची आठवण म्हणून ब्राह्मणांची पूजा करतात, ब्राह्मणांना दान देतात. हा दिवस आणखी एका कारणासाठी लक्षात ठेवण्यासारखा आहे. कारण या दिवशी परशुरामांचा जन्म झाला. संपूर्ण पृथ्वी जिंकली पण आपल्या ब्रह्मपणाला विसरला नाही. जिंकलेली पृथ्वी दान करून टाकली. अखेर आपण स्वतः तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले. अक्षयचा अर्थ काय तर अक्षय म्हणजे कधीही न संपणारे, अखंड टिकणारे. या दिवशी केलेले दान हे अक्षय राहते, कधीही संपत नाही. म्हणून या तिथीला आपण जे जे शक्य असेल ते दान करावे. तुमच्या यथाशक्ती जमेल तसे तुम्ही दान करावे. या दिवशी दान केलेले अक्षय तर राहतेच, पण त्याचबरोबर दान देणाऱ्यास यामुळे शांती, सुख, समाधान, समृद्धी याचाही लाभ होतो.
म्हणून आपणास जे शक्य असेल असे एखादे पुण्यकृत्य करावे असे पूर्वज सांगतात. या दिवशी केलेले सत्यकृत्य अखंड टिकणारे असते. हे सर्वात विशेष. दानाचे महत्त्व काय? तर गोरगरीब उपेक्षितांना मदत करण्याची प्रेरणा देणारा, त्यासाठी प्रवृत्त करणारा हा सण आहे. त्यामुळे समता, बंधुभाव, ऐक्य टिकण्यास मदत होते. अनाथ विद्यार्थ्यांना मदत करावी, अन्नदान करावे, वस्त्रदान करावे. सौभाग्यवती स्त्रिया सौभाग्यप्रद म्हणून चुडादान करतात. तर जलदानाचे महत्त्व काय? या दिवशी स्त्रिया जलकुंभाची पूजा करून ते दान देतात. तसे पाहिले तर तहानलेल्यांना पाणी द्यावेच हे त्याचे प्रतीक आहे. या महिन्यात वैशाखात उन्हाची तीव्रता वाढलेली असते. त्यासाठी आपल्या संस्कृतीने जलदानाचे महत्त्व सांगितले आहे. मनुष्य प्राणीमात्रांना, वृक्षवेलींना पाणी देऊन जीवदान द्यावे. थोडक्यात अक्षय तृतीया या तिथीमुळे एक जीव दुसऱ्या जीवाचा, मग तो प्राणी, मनुष्य, वन्य, वृक्ष कोणताही असो, त्याला जलदान करून तृप्त करावे हा आपल्या संस्कृतीचा नियम आहे. पूजा काय? तर बघा, हा दिवस पितरांचा सण आहे. म्हणून या दिवशी दुपारी 12 वाजेनंतर पितरांना नैवेद्य दाखवावा. या दिवशी पितरांना उदक कुंभ दान करतात. म्हणजेच पत्रावळी वेष्टन करावे. त्या घटाला गंध लावावे व फूल, तीळ, सुपारी, विड्याची पाने, दक्षिणा, पाणी घालावे. घटाची पंचोपचार पूजा करून तो ब्राह्मणास दान द्यावा. घरातील सर्वांनी दक्षिणेकडे तोंड करून पितृस्तोत्र हात जोडून म्हणावे. तसेच या दिवशी केळीचे पूजन करावे. शेतीसाठी दुपारी 12 वाजेला शेताच्या मधोमध खड्डा करून एक व्यक्ती जेवेल एवढं अन्नाच्या नैवेद्याचं ताट करून ते अन्न त्या खड्ड्यात ठेवावे व सीता मातेला नैवेद्य दाखवून प्रार्थना करावी. या दिवशी शेतकरी आपल्या कामाला लागतात. तर पूजेचं साहित्य काय आहे? पत्रवळी, तांदूळ, मृत्तिका घट पाण्याने भरलेला, गंध, फुले, तीळ, सुपारी, विड्याची पाने, दक्षिणा, सूत, धूप, दीप, फळ, पैसे, अक्षदा. या दिवशी गंगास्नान, यज्ञहोम, यवदान, यवनभक्षण करावे. पार्वती मातेच्या उत्सवाची सांगता या निमित्ताने सर्व स्त्रियांनी हळदी कुंकू समारंभ करायचा असतो. या दिवशी चैत्रात बसवलेल्या चैत्रगौरीची सांगता केली जाते. वैशाख शुद्ध तृतीयेला स्कंद आणि भविष्य पुराणात भगवान विष्णूंचे परशुरामांच्या रूपात माता रेणुकाच्या उदरी जन्म घेतला. म्हणून त्या दिवशी रात्रीच्या पहिल्या प्रहरात जयंती साजरी करण्यात येते. चैत्र शुद्ध तृतीयापासून अक्षय तृतीयापर्यंत वसंत गौरीचा उत्सव साजरा केला जातो. चैत्र शुद्ध तृतीयेपर्यंत माहेरी आलेली गौरी महिनाभर राहून याच दिवशी सासरी जाते असा समज आहे. त्यामुळे स्त्रिया घरोघरी हळदी कुंकू समारंभ करतात. स्त्रिया गाणी गात गौरीचे विसर्जन करतात आणि गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवतात. तर ही होती अक्षय तृतीयाची थोडीशी माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.